शाळा सुरू होऊन एवढा वेळ झाला तरी अजून बंड्याचा काय पत्ता नाही. गुरुजी मी आलो. बंड्या कुठं राहिला होता रे एवढा उशीर शाळेमध्ये यायला? गुरुजी अहो घरी लय काम होतं त्यामुळे उशीर झाला यायला. काय काम होतं तुला घरी एवढं? गुरुजी आता काय सांगू तुम्हाला, लय मोठं काम असते आपल्याला घरी. यापुढे जर तुला उशीर झाला तर वर्गामध्ये घेणार नाही अजिबात मी. हो गुरुजी उद्यापासून उशीर नाही होत. गुरुजी मी चुकलो, यापुढे तुमच्याशी वाईट वागणार नाही मी. अरे चूक मारीच्या. काय गुरुजी? अरे चूक मारीच्या, वाटेल तेवढं चूक. अरे वाट चुकलास म्हणून तू शाळेत आलास ना. नाही गुरुजी, आजपर्यंत मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, तुम्हाला नको नको ते बोललो. नाही तुला हवं तेच बोललास तू. त्याचंच मला वाईट वाटते गुरुजी. गुरुजी तुम्ही माझे गुरु आहात, गुरु. आणि गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि तरी सुद्धा शाळा बुडवून बाहेर जाऊन चिंचा बोरं खायला जायचास. मला अन्न हे पूर्ण ब्रह्म असं वाटायचं गुरुजी. पण आता मला कळले, गुरुशिवाय या जगात दुसरं असं काही मोठं नाही. बंडू तू माझी शाळा घेत नाहीस ना? नाही तर असं थोबाड फोडेन ना. फोडा गुरुजी, थोबाड फोडा. बंडू तू फळा फोडील असं नाही बोललास ना. नाही गुरुजी, यापुढे बोलणार नाही गुरुजी. फळा आहे म्हणून तुम्ही 2 वेळेचं गिळताय ना गुरुजी. काय? जेवताय गुरुजी. हो गुरुजी, फळा नसेल तर तुम्ही लिहिणार कशावर? काय सांगा ना गुरुजी. काय बोलतोयस काय तू बंडू? अहो योग्य तेच बोलतोय गुरुजी. नवीन वर्षात मी तुमच्याशी चांगलंच वागायचं ठरवले गुरुजी. ग्रामपंचायतीने नवीन स्कीम जाहीर केली की काय? नाही गुरुजी, आता मला कसलाच मोह उरलेला नाही. येत्या वर्षात मी तुमचा खूप आदर करणार आहे गुरुजी, सर्वांशी चांगलं वागणार आहे. अरे वा 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 वा, तुझ्याकडून अशी अपेक्षा तर नाहीये, परंतु पाहू. पहा रे मुलांनो, सर्वांनी बंड्याचा असा आदर्श घ्या. शाळा बुडवू नका, शाळेत या, अभ्यास करा, खूप मोठा माणूस व्हा.